अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावामध्ये संतोष विश्वनाथ रायकर यांनी एक नवीन बंगला बांधला. मात्र नवीन बंगल्यावरती एक डाळिंबाची प्रतिकृती जी आहे ती साकारलेली आहे. नेमकं काय कारण आहे या मागचं ते स्वतः आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ते संपूर्ण कुटुंब रायकर कुटुंब आपल्या सोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, डाळिंबाची प्रतिकृती जी आहे ती बंगल्यावर साकारलेली आहे, नेमकं काय कारण? हे आपल्याला म्हणजे 4 एकर क्षेत्र आहे. 4 एकरात पहिलं आपण ऊस बीस वांगी काकडी बिकडी असं उत्पन्न घ्यायचं. वार्षिक उत्पन्न 1,00,000-1,15,00,000 व्हायचं. त्यानंतर आपण दूध व्यवसायात वळलो. म्हणजे रोजचं 50-60 लिटर दूध घालायचं. 10-12 गाया होत्या. त्यानंतर मग हळूहळू डाळिंबाक आपण वळलो. डाळिंबाने पहिल्या वर्षी 5 लाख झाले. नंतर आम्ही हळूहळू मग 10 लाख 12 लाख गेलो. नंतर आपण पूर्ण झाडं लावली. तर आज 2 वर्षा 24 लाख झाले ते. तर या वर्षी 51 लाख झाले. पण आज 12 महिने आम्हाला स्वप्नात बी घर होईन असं नव्हतं वाटत की बाबा होईन. त्यामुळे यंदा बाजार 151 घेतला आणि माल बी एक्सपोर्ट झाला कंपनीला. जपान बांगलादेश इकडे गेल्यामुळे पैसे भरपूर झाले. म्हणजे डाळिंब पिकातून उत्पन्न मिळालं, त्यातून बंगला बांधला आणि त्याची प्रतिकृती जी आहे तुम्ही डाळिंबाची थेट बंगल्यावरच बांधली. बंगले कोणत्या कारागिरीने बनवली आणि किती खर्च आला याला? आपण कर्नाटकवरून कारागीर आणली होती. 25 दिवस काम चालू होते आणि 1 लाख रुपये त्यांनी 35,000 रुपये मजुरी घेतली. बाकीचे इतर खर्च आमचा होता. म्हणजे 1 लाख रुपये त्याला पूर्ण गेले. कसं वळाला ह्या शेतीकडे तुम्ही? कारण पूर्वी जी आहे ती पारंपरिक शेती करत होता, नंतर कसं वळाला? असंच एक जणांनी गावात डाळिंब लावलं, त्यांचं उत्पन्न पाहिलं किती होतंय काय होतंय, मग वाटलं आपण पण लावावं. मग असं लावता लावता वाढवीत गेलो. सगळ्याच शेतीत डाळिंब लावलं. मग उत्पन्न वाढत गेलं. यंदा भरपूर पैसे झाले. 51 लाख रुपये झाले. माल पण म्हणजे कष्ट पण आम्ही असं केले की म्हणजे रात्रंदिवस डाळिंबातच होतो. दोघं पण एकदम मन लावून असं शेतीला आहे ना, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि घरी शेती करेन त्याच खरं उत्पन्न निघतंय. म्हणजे डाळिंब पिकावर तुमचं स्वप्न पूर्ती झालं. स्वप्नपूर्ती. काय वाटतं? आनंद वाटतो. म्हणजे असं एकदम उत्साही सगळं जीवनच असं हे झालं, आनंददायी झालं. 7च महिन्यात बंगला उभा. इतर शेतकऱ्यांना तू काय सांगशील? म्हणजे तू आता बघतोय की पूर्वी तुमची काय परिस्थिती होती, आता कशी बदलली आणि काय सांगशील इतर शेतकऱ्यांना? आता माझ्या आई वडिलांनी माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आता बाकीचे पण आता मी जे स्वप्न बघायचंय पुढे ते माझ्या आई वडिलांनी आधीच पूर्ण करून टाकलं. आणि आता पुण्याला जाण्यापेक्षा इकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या घरीच किंवा तंत्रज्ञान पद्धतीने शेती केली तर खूप पैसा मिळतो असं आहे म्हणणं. आणि जर नीटनाटक्या पद्धतीने आपल्या आई वडिलांशी मिळून जुळून जर शेती केली, आणि मी पण बाहेर गेलतो शिकायला, मी पण नाही शेतीत नव्हतोच. आता मी इकडे पैसे झाल्यानंतर मला पण तिकडे वळण्याचा एक मार्ग दिसला, म्हणून मी घरीच आलो. आणि शेतीला जर एक जोडधंदा जर केला तर शेती कुणालाच नाही ऐकणार, आपल्या नोकरीदाराला पण नाही ऐकणार, कुणालाच नाही ऐकणार. म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती आधुनिक पद्धतीने तांत्रिक पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच आपण बघतो की डाळिंब पिकावरती त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. वर्षाला साधारणतः 60 लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि त्याच्यावरती बंगला बांधला. आणि त्याच्यामुळंच त्याची प्रतिकृती म्हणून, एक आठवण म्हणून डाळिंबाचं पीक थेट बंगल्यावरती त्याची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. कॅमेरा बनकर सह पुन्हा जायकर TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.